इंजेक्शन लावत नाही, आपल्याला ते आवडत नाही, जर्सी आवडत नाही. हां. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा गोपालकांना मिळणार आहोत ज्यांच्या गोट्यामध्ये फक्त आणि फक्त गवळव गोवंशाचं संगोपन केलं जातं. आपण मोठे मोठे डेअरी फार्म पाहतो, त्यामध्ये महागड्या ज्या गायी आहेत त्या विकत घेतल्या जातात, कारण त्यांची दुग्ध क्षमता तेवढी असते, पण तरीही त्या परवडत नाही. त्यामुळे बरेचसे डेअरी फार्म जे आहे ते बंद पडतात. पण इथे आपण बघू शकतो की फक्त गवळव गाईचा संगोपन करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात आणि त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी दिलेला जो वारसा आहे तो पण सांभाळतात. तर चला या व्हिडिओमध्ये आपण पुढे यांच्याकडून यांच्या गवळव गोवंशाबद्दल माहिती घेऊया. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. नमस्कार मंडळी, आज आपण या गावामध्ये गवळवचा एक मोठा कळप बघण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण त्यांचे जे मालक आहे त्यांच्याशी बोलूया. तर आपलं नाव सांगा पहिल्यांदा. लीलेश्वर दशरथ आंबटकर. थोडंसं जोराने बोल. लीलेश्वर दशरथ आंबटकर, अंजीमोठी. अंजीमोठी. तर एकूण आपल्याकडे किती गवळव आहेत? एकूण आपल्याकडं 25 आहे, लहान मोठे 25. गोरे आहे का? तर किती वर्षापासून आपण गवळव? 30 वर्ष झाली. 30 वर्ष दादापासून चालू आहे, बापापासून चालू आहे. हां. तर आपण या कळपामध्ये बघू शकतो की एकही म्हणजे गवळव व्यतिरिक्त कोणताही गोवंश दुसऱ्या जातीचा नाही आहे. तर त्याचं काय म्हणजे का असं आहे इथं? काय असं गोऱ्या ना गाई फळ इंजेक्शन लावत नाही, आपल्याला ते आवडत नाही, जर्सी आवडत नाही. हां. तर अशा प्रकारचा कळप आता एकदम दुर्मिळ झाला आहे बघण्यासाठी. फक्त इथे गवळव गोवंश आहे सगळ्या गोठ्यामध्ये. तर आपल्याकडे सगळ्यात चॅम्पियन वगैरे गायी आहेत का प्रदर्शनाला लागलेल्या? हां. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या, कोणत्या गायी आहेत तर. ना इकडे या गायीबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला. ही गाय किती वर्षाची आहे? 6 वर्षाची. आणि दूध किती देते? आता सध्या तिला 2 टाईमचे 4 लिटर आहे. 2 टाईम मिळून 4 लिटर. 3 महिन्याची गाभण. 3 महिन्याची गाभण. आणि याच्यात किती वेद झाले आतापर्यंत? 2 झाले. 2 वेद झाले. तिसऱ्यांदा आता जन्म देणार वासराला. या गायीबद्दल सांगा थोडं. तिचे 4 वेद झाले.
तर या गाई जर्सी बाकीच्या गीर वगैरेपेक्षा दूध कमी देतात, तरी याच कमी दूध देतात तरी का तुम्हाला त्या परवडतात की परवडतात? तर कारण आता जर्सी गीर गाय किती दूध देते एक अंदाजाने, जर्सी किती देते? 10-12 लिटर 10 लिटर. हा. आणि जर ह्या दोन गायची जर तेवढी किंमत म्हणलं देईन बाबा सांग. हा, हा. काय याच्यात? आज इथे गाय 4-5 महिना लागून आता 6 लिटर दूध आहे तिच्या दोन. हां हां हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बिमार पडत नाही आपल्या. नाही. हां. नाही. तर ही गोष्ट कुठेतरी एक प्रश्न बनतो की लोक म्हणतात की गवळव गाय पुरत नाही म्हणून त्या विकल्या जातात आणि त्या चुकीच्या जाग्यावर जातात. मग आपल्या सोयीवर आहे. आपण तर नवीन जे आता गवळव पालनात लोक येत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? देऊ शकतो म्हणजे त्याच्या करणीवर जसं आपण जर्सीची सोय करतो तशी हिची चाराने जरी केली तर आपल्याला काही ना काही प्रतिकारक्रिया त्याची वाढणं आपलं काम आहे. त्याची प्रतिकारक्रिया वाढली तर आपल्याला त्याचं देणं त्याला भाग आहे. आपण हाणली सटलवून हाणली इतकंसं मांडल्यानं होईल का? कमीत कमी आता ही गाय हिला कमीत कमी 2 टाईमची 2 किलो तर ढेप लागल. तर इथं दूध देणं ते. तर जशी आपण इतर भारतीय गोवंशांची सोय करतो तशी जर या आपण हे गाय बघू शकतो. इथं काय दूध उत्पादन आहे एका दिवसाला? दोन्ही टाईमचं 7 लिटर. 7 लिटर. तर सध्या आता ही गाभण आहे. तर 7 महिने ही आपल्याकडे असलेल्या गोऱ्याकडून गाभण आहे की? हां, गोऱ्याकडून. किती वर्षाची असेल हे लगा? 8-9 वर्षाची आहे सध्या ही. आणि या गायची माहिती सांगा थोडी. ही 7 लिटरच्या जवळपास दूध देते. तर आतापर्यंत तुम्ही कोणकोणते प्रदर्शने केलेले आहे? प्रदर्शन नागपूर, एक चंद्रपूर, हां, वर्धा नाही कारंजा. वर्धा आणि कारंजा. नाही, वर्धा नाही केलं. वर्धा नाही केलं. भेटलं ना गेल्या वर्षी एवढं नाही कारंजा टाकत होता. हां हां. तर अशा प्रकारच्या सुंदर काळवडी या गोठ्यामध्ये आहेत. तर याचा तुम्ही दूध विकता की काय, कसं उत्पादन असते? डेअरीला देता. डेअरीला काय भाव मिळतो यांच्या दुधाचा? 45 रुपये. आणि याचा फॅट वगैरे किती लागतो? 4-3. आता जास्त दिवस झाल्यावर 5 काहीची लागते. 4-5 पर्यंत या गवळव गोवंशाच्या दुधाचा फॅट जातो. आणि आजपर्यंत तुम्हाला इथं डॉक्टर वगैरेची गरज जास्त पडते का या गाईमध्ये? कदाचित एखाद्या वेळेस बोलावची. आणि आतापर्यंत तुम्ही एकही वेळा जे कृत्रिम रेतन आहे त्याचा वापर केलेला नाही आहे, तर त्याचं कारण काय आहे? आपल्याला येत नाही. आता इथं कसं आहे, बोलवाले कृत्रिम फक्त कृत्रिम तर नाही लागून तर लसीकरण आपण केलं. घटसर्पाचं, लंपीचं. हां, म्हणजे आणि गाई जास्त करून कृत्रिम रेतनामध्ये गाभण राहत नाही. आणि तुम्हाला पण म्हणजे वळूची आवड जास्त असल्यामुळे तुम्ही वळूकडूनच त्या पळून घेता. एकूण किती गोवंश आहे आपल्याकडे? सांगितलं 25. हां. आणि आपण याचं तूप पण विकतो का? तूप वगैरे डेअरीला जाते ना. डेअरीला विक. हां. कसं आहे, तूप ताकदही केल्याशिवाय तूप निघत नाही. हां हां. जर आपल्याकडे तयार झालेला वळू अगर कोणाला लागला तर आपण तो देऊ शकतो का? आतापर्यंत तुम्ही किती गाई म्हणजे कुठे कुठे दिलेले आहेत? आतापर्यंत भद्रावतीला दिलेले 3. हां. एक कास्तकारांनी नेल्या, कानापूरले नेल्या, कानापूरले आहे. हां हां.
हे कारवाई काम